ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी अश्विन बापट। पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। पैसा झाला मोठामध्ये आज कोरोना विषयक एक एपिसोड आपण घेतलेला आहे। याचं कारण एकीकडे कोरोनाची आकडेवारी कमी होते, लस येण्यासंदर्भातली एक पॉझिटिव्ह बातम्या देखील येत आहेत। मात्र असं असलं तरी अजूनही अनेक जण कोरोनाशी झुंज देत आहेत, कोरोनाशी लढत आहेत आणि त्यातनं बरेही होत आहेत। मात्र या अनुषंगाने मग मेडिकल ट्रीटमेंट, वैद्यकीय उपचार घेताना कोरोना कवच विमा आणि अन्य गोष्टी नेमक्या कशा आहेत, त्याचा कसा फायदा घेता येऊ शकतो, या सगळ्याबद्दल बोलणार आहोत आज आपण। आणि एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता। या संदर्भात आपला आजचा विषय आहे कोरोना कवच विमा घेताना ही पथ्य पाळा, हे बारकावे महत्वाचे, हे मुद्दे महत्वाचे। आपल्या सोबत आहेत जनरल इन्शुरन्स तज्ञ सचिन शेडगेजी, त्यांच्याकडे जाऊया। सचिनजी, खूप महत्वाचा मुद्दा, जसं आपण म्हणतोय की एक पॉझिटिव्ह साईन वर्ष संपताना एकीकडे लस येऊ घातली आहे, आकडेवारी कमी होतीये कोरोनाची, म्हणजे बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होतीये, रेट किंवा कमी होतोय आणि या सगळ्या अनुषंगाने हे सगळं जरी असलं तरी पूर्णपणे कोरोना झिरो झालेला नाहीये अजून। तर त्याच्यामुळे कोरोना कवच पॉलिसी ही किती महत्वाची आहे कोरोना बाधित रुग्णांकरता, काय सांगाल? अश्विनजी, जसं बघतोय की आपण लस आपल्याला येताना दिसतंय, परंतु ही लस सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याला वेळ लागणार आहे। तर आपण जर कोरोना कवच इन्शुरन्सच्या बाबतीत सांगायला गेलो तर संकट बघून जी पॉलिसी शॉर्ट पिरियड वरती लॉन्च केली गेली आणि ही पॉलिसी जी आपली इन्शुरन्स रेग्युलेटरी बॉडी आहे IRDA यांनी ह्याचं इनिशिएटिव्ह घेतलं होतं आणि ही इनिशिएटिव्ह घेऊन ही पॉलिसी लॉन्च केली गेली। आणि खरोखरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी IRDA चे आभार व्यक्त करतो। आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 30 इन्शुरन्स कंपन्यांनी ही पॉलिसी लॉन्च केली। तुम्हाला इकडे एक आकडेवारी सांगतो, जवळजवळ कोरोना कवच पॉलिसीच्या अंडर 1,10,00,000 लोकांनी हा विमा घेतला फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये। आणि जर ओव्हरऑल हेल्थ मध्ये जे कोरोनाचे क्लेम्स आले हे जवळजवळ 5 लाख क्लेम्स रजिस्टर झाले आणि त्यामधले 3,43,000 क्लेम हे ऑलरेडी सेटल झाले आणि त्याची जी व्हॅल्यू आहे जवळजवळ 3,500 कोटीच्या आसपास आहे। फक्त आपण महाराष्ट्रातली जर आकडेवारी घेतली तर जवळजवळ 2 लाख क्लेम रजिस्टर झाले आणि त्यामधले 1,31,000 क्लेम सेटल झाले आणि त्याची जी व्हॅल्यू आहे 1,100 कोटी एवढी आहे। मग आपल्याला माहिती पडतं की ह्यामध्ये किती लोकांचा फायदा आला। म्हणजे एखाद्या कुटुंबावरती जेव्हा फायनान्शियल संकट आलं असेल कोरोनाची ट्रीटमेंट करताना तर ह्यामधून त्यांना नक्कीच त्याला फायदा झाला। खरंय, आपल्याला प्रश्न येऊ लागतील येणाऱ्या काही काळामध्ये, येणाऱ्या काही मिनिटांमध्ये। एबीपी माझ्या फेसबुक पेजवर आपण हे सगळे प्रश्न घेतोय। मात्र पुढचा माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की सर्वसाधारण या कोरोना पॉलिसीचा हप्ता किती असतो, कशा प्रकारे ही जी आहे ती आकडेवारी असते, त्याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? सर्वसाधारण जर बघितलं ही पॉलिसी पहिली पॉलिसी नॉर्मल जनरल इन्शुरन्सच्या बाकीच्या पॉलिसी ह्या 12 महिन्यासाठी असतात, पण ही जी पॉलिसी आहे ना ही 3 वेगवेगळ्या पिरियड मध्ये तुम्हाला दिली आहे। कारण सर्वसामान्याला ही पॉलिसी खिशाला परवडली पाहिजे आणि ह्याचा उद्देश असतो तो की जे आपलं एकदम म्हणजे खेड्यापाड्यातले जे लोक आहेत त्यांना सुद्धा ह्या पॉलिसीचा लाभ झाला पाहिजे। त्यामुळे जर आपण बघितलं ही पॉलिसी 3 पिरियड म्हणजे 3.5 महिने, 6.5 महिने आणि 9.5 महिने। तर अंदाजे जर आपण, मी तुम्हाला एक प्रीमियमची फिगर सांगेन, जर एखाद्या माणसाचं 40 वय असेल, ठीक आहे, तर त्यांनी जर 9.5 महिन्याचा जर कालावधी घेतला तर फक्त त्याला 1,500 ते 1,700 रुपयापर्यंत हा तो विमा घेऊ शकतो। आणि जर त्या पिरियडमध्ये त्याला कोरोना ट्रीटमेंटसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन जर ट्रीटमेंट करावी लागली तर जोही खर्च असतो हा संपूर्ण इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पे करते। आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत। हा विमा, ही पॉलिसी नेमकी घेण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, कसा काढू शकतो आपण हा विमा? सर्वसाधारण ही जी पॉलिसी आहे ही 18 वर्ष ते 65 वयोगटातली जी लोक ती ही पॉलिसी घेऊ शकतात आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची मेडिकल टेस्ट लागत नाही। बऱ्याच वेळा असं की सर्वसाधारण पॉलिसीमध्ये ऑलरेडी जर कुणाला आजार असेल तर त्याची मेडिकल टेस्ट करून तिकडे तो विमा घ्यावा लागतो। तर ह्या पॉलिसीमध्ये तसं काही नाही। ह्या पॉलिसी सिंपल आहे की तुम्हाला तुमचा प्रपोजल फॉर्म भरून द्यायचं आहे, त्याबरोबर तुमचं जे आधार कार्ड किंवा जे केवायसी डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला तिकडे सबमिट करायचे आणि तुम्हाला हा विमा घेऊ शकतो। तर हा विमा तुम्ही 2 म्हणजे एक तर तुमचे एजंट्स असतील त्यांच्या थ्रू घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन जाऊन सुद्धा हा विमा घेऊ शकता। आता तुम्ही सांगितलं याच्या वयोमर्यादेबद्दल 18 ते 65, हा आजार असा आहे की तो कोणालाही होऊ शकतो आणि 18च्या
आतील वयोगटाला देखील बाधित झालेली काही म्हणजे तुलनेने जरी संख्या कमी असली तरी आपल्याला बघायला मिळतात पेशंट्स. तर मग त्यांच्यासाठी काही याच्यामध्ये आहे का अरेंजमेंट किंवा काही आपण काय म्हणूया उपाययोजना काही केलेली आहे, काही मुद्दे आहेत त्यांच्यासाठी? 100% ह्या पॉलिसीच्या अंतर्गत जे डिपेंडेंट चिल्ड्रन म्हणजे त्यांची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा समाविष्ट करू शकतो आणि त्यांची जे वयोमर्यादा आहे म्हणजे नवजात बालकापासून ते 25 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना सुद्धा या पॉलिसीमध्ये आपण समाविष्ट करू शकतो. बर, पण मग त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे? या 18च्या आतील वयोगटासाठी जी पॉलिसीची प्रोसिजर काय असणार आहे? सर्वसाधारण ही पॉलिसी जर कुटुंबामध्ये एक व्यक्ती आहे तर ती स्वतः सुद्धा घेऊ शकते किंवा संपूर्ण कुटुंब एका पॉलिसीमध्ये सुद्धा समाविष्ट होऊ शकतं. तर त्यामध्ये स्वतः, त्याची बायको, त्यांची मुलं, त्यांचे पॅरेंट्स मिळून संपूर्ण फॅमिली मिळून सुद्धा एक पॉलिसी घेऊ शकतो. बर, सचिनजी आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. राहुल घाटगे असं विचारतात की कोरोना कवच घेण्यापेक्षा रेग्युलर पॉलिसी घेणं हे चांगलं ठरेल का? कारण त्याच्यामुळे इतर आजार देखील त्याच्यामध्ये कव्हर होतील. काय सांगाल त्याच्याबद्दल? 100% बघा, आता ह्यामध्ये फक्त कोरोना कवच ही पॉलिसी शॉर्ट टर्म साठी इंट्रोड्यूस केलेली आहे. तुम्ही जर रेग्युलर पॉलिसी जरी घेतली तर 100% त्यामध्ये कोरोना कव्हर होतं. फक्त दोन पॉलिसीमध्ये फरक एवढाच आहे की रेग्युलर पॉलिसीमध्ये जे नॉन मेडिकल आयटम्स आहेत जसे पीपी किट आहे किंवा तुमचं हँड ग्लोव्ज आहेत हे नॉन मेडिकल रेग्युलर पॉलिसीमध्ये कव्हर केले जात नाहीत. आणि जी कोरोना कवच पॉलिसीमध्ये हे सगळे नॉन मेडिकल आयटम्स सुद्धा कव्हर केले जातात. दुसरं एक ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट असं आहे की बऱ्याचशा रेग्युलर पॉलिसीमध्ये कॅपिंग सुद्धा आहे पण नॉर्मल कोरोना कवच पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारची रूम रेंट कॅपिंग नाहीये. बर, आपल्याला मगाशी जो प्रश्न मी तुम्हाला 18च्या आतील वयोगटासाठी विचारला तसा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे. सुशांत चव्हाण असं विचारतात की 65 वरचे लोक कोरोना कवच घेऊ शकत नाहीत का? त्यांच्यासाठी काही अरेंजमेंट आहे का याच्यामध्ये? ही जी पॉलिसी जेव्हा IRD ने इंट्रोड्यूस केली तर त्यांचा उद्देश हा होता की ह्याचा फायदा जो प्रत्येक म्हणजे जो पॉलिसी होल्डर्स आहेत त्याला पोहोचला पाहिजे. जर 65 वरच्या लोकांना जर पॉलिसी दिली तर कदाचित ते इन्शुरन्स कंपनीला परवडण्यासारखं नव्हतं म्हणून त्यांनी वयोमर्यादा ही 65 पर्यंत ठेवली. पण जर 65च्या वरील जर त्यांच्याकडे जर कोणती दुसरी मेडिक्लेम पॉलिसी असेल तर त्यामध्ये तुम्ही कोरोनाच्या ट्रीटमेंटचे पैसे मिळू शकतात. बर, आपल्याला आणखी एक प्रश्न आलेला आहे. नवनाथ पाटील असं विचारतायत की एखाद्या व्यक्तीने जर हा विमा घेतलेला असेल, त्या व्यक्तीला कोरोना झाला, तो व्यक्ती त्यातून पूर्णपणे बरा झाला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर मग ह्या विमा कवचा अंतर्गत आपल्याला फायदा घेता येऊ शकतो का? सर्वसाधारण ही जी कोरोना कवच पॉलिसी आहे बरं, बरं, जे हॉस्पिटलला म्हणजे तुमच्या ट्रीटमेंटच्या दरम्यानचा जो खर्च असतो तो ते विमा कंपनी त्या पेशंटला देते किंवा पॉलिसी होल्डरला देते. पण जर का मृत्यू झाला तर त्या ठिकाणी कोणताही तिकडे लाभ मिळणार नाही. दुसरी एक गोष्ट होऊ शकते, फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाने 5 लाखाची पॉलिसी घेतली असेल, पहिल्या वेळी तो ट्रीटमेंटसाठी गेला आणि त्यांनी 2 लाख युटिलाइज केले, ठीक आहे, आणि पुन्हा तो रिपीट झाला कोरोना तर त्याच्या 9.5 महिन्यामध्ये जर त्याचे 3 लाख रुपये बाकी आहेत तर ते 3 लाख पुन्हा तो युटिलाइज करू शकतो. पण जर मृत्यू झाला तर त्याच ठिकाणी असं कोणतीही अरेंजमेंट नाहीये तिकडे. बर, म्हणजे आपल्याला ही गोष्ट स्पष्ट करावी लागेल की मृत्यूच्या अनुषंगाने या पॉलिसीमध्ये तसा लाभ घेता येणार नाही असं आपण म्हणू शकतो. 100% मृत्यूच्या दरम्यान जर त्यांच्याकडे टर्म इन्शुरन्स असेल, ठीक आहे, ज्या लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसी आहे आणि टर्म इन्शुरन्स पॉलिसी असेल त्या ठिकाणी मृत्यू झाला तर त्या माणसाला संपूर्ण जेवढी पॉलिसी काढली आहे तेवढा संपूर्ण त्याला लाभ मिळू शकतो. बर, पुढचा प्रश्न तानाजी भांगे असं विचारतायत की कोरोना झालेला नसेल तरीही पॉलिसी लाभदायक ठरते का? ती आपण काढू शकतो का? त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन करा? नाही, ही जी पॉलिसी ही स्पेसिफिक कोरोनासाठीच काढलेली आहे. कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी जो खर्च होईल तो इन्शुरन्स कंपनी, त्यामुळे बाकी कोणत्याही प्रकारचे आजार त्यात उद्भवले तर त्यामध्ये तुम्हाला लाभ घेता येणार. बरं, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा मला, जसं आपण बोलतोय या सगळ्याबद्दल आणि तुम्ही जसं म्हणाल की कोरोनाशी रिलेटेड फार महत्वाचा विषय आहे हा, तर ज्यांनी आधीच कोरोना कवच विमा घेतलेला आहे तर त्यांना या पॉलिसीचा कालावधी मग वाढवून मिळू शकतो का? त्याच्या संदर्भात काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये? एक्झॅक्टली, जेव्हा हा विमा इंट्रोड्यूस केला होता त्यावेळी अशी कंडिशन होती की ही पॉलिसी आपल्याला रिन्यू करता येणार नाही. परंतु गेल्याच महिन्यामध्ये IRDचं यावर सर्क्युलर आलंय की मार्च 31 मार्च पर्यंत ही पॉलिसी तुम्ही रिन्यू करू शकता.
म्हणजे जर एखाद्या माणसाने 6.5 महिन्याची पॉलिसी घेतली असेल आणि त्याचं रिन्युअल आलं असेल तर पॉलिसी एक्सपायर होण्याच्या अगोदर ती पॉलिसी रिन्यू करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये एक वेटिंग पिरियड होता, म्हणजे 15 दिवसानंतर हा विमा चालतो, म्हणजे ऍक्च्युअल त्याचे पैसे मिळतात. तर जेव्हा तुम्ही पॉलिसी रिन्यू करता त्यावेळी तुम्हाला हा 15 दिवसाचा जो पिरियड आहे हा वे ऑफ केला गेला आणि त्यामध्ये कंटिन्युटी बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. बर, राहुल यांचा आणखी एक प्रश्न आहे की रेग्युलर पॉलिसीमध्ये आता पीपीई किट आणि इतर खर्च कव्हर होत आहेत, तर मग अशी त्यांनी एक कमेंट केलेली आहे, त्याचा आशय मग असा असेल मग आपल्याला या कोरोना कवच विमा पॉलिसीची गरज आहे का? जर इतर खर्च आणि पीपीई किटचा खर्च जर या रेग्युलर पॉलिसीमध्ये कव्हर होत असेल तर त्यांना काय सांगा? नाही, पण रेग्युलर पॉलिसीमध्ये मुळात जे नॉन मेडिकल आयटम्स आहेत ते पॉलिसीच्या टर्म्स प्रमाणे मिळत नाहीत. त्यामुळे कोरोना कवच इज ऑलवेज बेटर की तुम्हाला हे संपूर्ण जो खर्च आहे हा तुम्हाला कव्हर करा. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, हा संवाद असाच सुरू ठेवणार आहोत. अनेक प्रश्न तुमचे येत आहेत एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर, त्याबद्दल बोलणार आहोत. खास करून आणखी काही 1-2 मुद्दे खूप महत्त्वाचे राहिलेले आहेत की या पॉलिसीचे पैसे नेमके मग कधी मिळतात आपल्याला जर ह्या पॉलिसीचा फायदा घ्यायचा असेल तर. या आणि अशा अनुषंगाने प्रश्न विचारत राहा एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा पैसा झाला मोठा. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर. कोरोना कवच विम्यासंदर्भात आज आपण बोलतोय एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर. तुम्ही प्रश्न विचारताय, अनेक प्रश्न आपल्याला अजूनही येत आहेत. आपल्यासोबत आहेत जनरल इन्शुरन्स तज्ञ सचिन शेडगेजी, त्यांच्याकडे जाऊया. सचिनजी, एक प्रश्न आपल्याला आलेला आहे सारंग निरगुडे यांचा. ह्याचा क्लेम ग्रामीण भागामध्ये मिळतो का? ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारे पावलं टाकावी लागतील या कोरोना कवच विमा पॉलिसीसाठी? 100% ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता इन्शुरन्स कंपन्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या लोकल ज्या इन्शुरन्स कंपन्या असतील तर तिकडे जाऊन हा तुम्हाला विमा घेऊ शकता आणि जर तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन जर ट्रीटमेंट घेतलं तर तुम्हाला संपूर्ण पैसे मिळू शकतात. बरं, आणखी एक प्रश्न धनंजय यांचा असा आहे की हा विमा किती वर्ष घेता येतो नेमकी? त्याचा काही कालावधी निश्चित करण्यात आलाय? जसं सांगितलं की इनिशियल 3 स्टेज म्हणजे 3.5 महिने, 6.5 महिने आणि 9.5 महिने या पिरियड मध्ये आपण घेऊ शकतो. त्यामुळे हे 3च पिरियड अवेलेबल आहेत. बर, अर्जुन पवार असं विचारतायत की कोरोना कवच पॉलिसीमध्ये प्रीमियम भरल्यावर लगेच पॉलिसी कव्हर होते का, की काही वेटिंग पिरियड आहे? एकदा तुम्ही पॉलिसी घेतली तर त्याला पहिल्या 15 दिवसापर्यंत तुम्हाला जर कोविड पॉझिटिव्ह झालं तर तिकडे काही पैसे मिळणार. 15 दिवसाच्या नंतर म्हणजे 15 दिवसाचा वेटिंग पिरियड आहे, त्यानंतर पॉलिसी सुरू होते. बर, दिगंबर असं विचारतायत की सदर पॉलिसी काढण्यासाठी पावलं कशी टाकायची, संपर्क कुठे आपण साधायचा? मला वाटतं पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की कसं आपण प्रोसिजर करायला पाहिजे याकरता. 2 पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. एक तर तुमच्या जवळपास जर कुठली इन्शुरन्स कंपनी आहे आणि तिकडे जर कोणी एजंट्स असतील तर त्याच्या मार्गदर्शन घेऊन तुम्ही हा विमा घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन जाऊन सुद्धा तुम्ही हा विमा घेऊ शकता. तर त्यामुळे दोन्ही पद्धतीने तुम्ही विमा घेऊ शकता. त्यानंतर प्रमोद खळदकर असं विचारतायत की कोरोना कवच पॉलिसीमध्ये क्लेम आल्यावर क्लेममध्ये डिडक्शन्स कशा प्रकारे होतात की पूर्ण सेटलमेंट होते? नॉर्मली ह्या पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारचे डिडक्शन्स नाहीत. म्हणजे नॉन मेडिकल आयटम त्याप्रमाणे जसं नॉर्मल पॉलिसीमध्ये कॅपिंग असतं त्यामुळे तशी कोणतीही या ठिकाणी ते कंडिशन्स नाहीत. त्यामुळे या पॉलिसीमध्ये संपूर्ण पैसे मिळतात. बर, आणखी एक मुद्दा आपल्याला आलेला आहे. विनायक विचारतायत आपल्याला प्रश्न की काहींना सिम्पटम्स नसतात तरीही रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो आणि मग जर उपचार घरनं करण्यात आलेले असतील तर क्लेम पास होतो का? बघा, ह्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्हाला जी घरी जी ट्रीटमेंट दिली जाते तर त्याचे पैसे मिळतात, पण त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. एक तर सिम्पटम्स आले असतील आणि डॉक्टर जेव्हा ऍडवाइस करतो की ह्या माणसाला घरून ट्रीटमेंट दिली जाऊ शकते आणि त्याचा ऍडवाइस दिल्याच्या नंतर रेग्युलर बेसिसवर नर्स किंवा ट्रीटिंग डॉक्टर त्यांनी जाऊन घरी त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे आणि ह्याची संपूर्ण जी कागदपत्रे आहे त्याचं रेकॉर्डिंग आहे हे इन्शुरन्स कंपनीला सबमिट केल्याच्या नंतरच तुम्हाला इन्शुरन्स कंपनी घरून घेतलेला जी ट्रीटमेंट आहे तिकडे तुम्हाला पैसे येते आणि हा जवळजवळ 14 दिवसापर्यंत हा खर्च आपल्याला मिळतो. अजित असं विचारतायत की पूर्वीपासून एखादी मेडिक्लेम पॉलिसी असेल आणि कोरोना इन्शुरन्स पॉलिसीही घेतली तर मग बेनिफिट दोघांमध्ये मिळेल का आपल्याला? नाही, तुम्हाला कोणत्या तरी एका पॉलिसीमधून बेनिफिट घेता येईल, कारण आयदर तुम्ही कोरोना कवच मधून किंवा तुमची मेडिक्लेम पॉलिसी. बर, प्रवीण असं विचारतायत की कोरोना पॉलिसी ही कॅशलेस आहे का? हो, 100%. ज्या ठिकाणी ज्या इन्शुरन्स कंपन्यांमधून तुम्ही जे कोरोना
कवच पॉलिसी घेतली आणि त्या इन्शुरन्स कंपनीचे जर हॉस्पिटल बरोबर जर कॅशलेस टायप असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी घेऊ शकता. बरं, एक प्रश्न मगाशी जो आपण खरं म्हणजे मुद्दा आला होता की आपल्याला साधारण किती दिवसामध्ये किती पिरियडमध्ये याचे पैसे मिळत असतात, कारण तो फार महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या सिच्युएशनमध्ये, कारण खूप खर्च होत असतो मेडिकलच्या दृष्टीने. तर पैसे किती दिवसात मिळतात साधारण? सर्व जर कॅशलेस असेल तर त्या ठिकाणी इमिजिएटली इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलला पैसे पे करते. पण ज्या ठिकाणी कॅशलेस नसेल तर पेपर सबमिट केल्याच्या नंतर 14 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे होऊन जातात. जर तुमचे पेपर सगळे प्रॉपर असतील आणि एकदा का ते पेपर सबमिट केले की 14 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पैसे अकाउंटला तुमच्या येतात. बर, राहुल यांचा असा प्रश्न आहे की कोरोना कवच आणि कोरोना रक्षक या पॉलिसींमधली जर तुलना केली तर कोणती पॉलिसी कोणाला चांगली हे कसं ठरवायचं? आता डिपेंड आहे की कोरोना कवच जी पॉलिसी आहे ही हॉस्पिटलायझेशन केल्याच्या नंतर जो खर्च येतो तो नेमका खर्च तुम्हाला देते. कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये लमसम अमाऊंट म्हणजे कोरोना रक्षकमध्ये 50,000पासून 2.5 लाखापर्यंत वेगवेगळे सम इन्शुर्ड आहे. जर एखाद्या माणसाला कोरोना पॉझिटिव्ह झाला आणि डॉक्टरने ऍडवाइस केलं की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करायची आहे आणि त्याला कमीत कमी 72 तासाची ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर समज 2.5 लाखाचा त्याने विमा घेतला असेल तर लमसम 2.5 लाख रुपये विमा कंपनी त्याला देऊन टाकते. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की दोन्ही पॉलिसी तुम्ही घेऊ शकता, कोरोना कवच आणि कोरोना रक्षक. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया, काहीच सेकंद आहेत आपल्याकडे. इंद्रजित निंबाळकर असं विचारतायत की व्हॉट प्रिकॉशन पॉइंट्स वन शुड कन्सिडर वाईल परचेसिंग कोरोना पॉलिसी विथ टर्म इन्शुरन्स, त्यांना काय सांगा? ओके, जेव्हा तुम्ही कोरोना पॉलिसी किंवा कोणतीही पॉलिसी घेता त्यावेळी तुमची जे प्री एक्झिस्टिंग जर काही हिस्ट्री असेल ती तुम्ही मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं असतं की आपण आपला जो विमा एजंट आहे त्याच्याकडून संपूर्ण फॉर्म फिलअप करून घेतो. तर ही चूक न करता तुम्ही तुमच्या स्वतःची माहिती तुम्ही स्वतः फिल करा प्रपोजल फॉर्म मध्ये, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जर कोणता क्लेम आला तर त्या ठिकाणी कुठचे डिस्प्यूट्स निर्माण होणार नाही. खूप खूप धन्यवाद सचिनजी, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. असंख्य आपल्याला प्रश्न येत आहेत, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला एखादा एपिसोड याच्यावर करता येऊ शकेल. पण माझी खात्री आहे की आज जे मुद्दे आपण सांगितलेले आहेत तर त्या अनुषंगाने अनेक मंडळींचं शंका निरसन झालेलं असेल. कशा प्रकारे पॉलिसी घ्यायची, कुठल्या मुदतीसाठी घ्यायची, कोणी कशी पॉलिसी चूज करायची, आय थिंक या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना क्लिअर झालेल्या असतील. खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि याचसोबत पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ज्या ज्या मंडळींनी या एबीपी माझ्या फेसबुक पेजवर जाऊन प्रश्न विचारले सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता इकडेच थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.